आहेत. खरंच बरं वाटतंय की सगळ्या क्षेत्रातल्या, आता त्या शिक्षिका मॅडम बोलल्या, मला वाटतं वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळ्यांचे सत्कार आहेत. आम्हाला अभिमान वाटतोय की अशा कर्तृत्ववान लोकांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळते. आणि सुरेश दादा, या सगळ्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते इथे तुम्ही बोलावून आणलेत आणि त्यांचा सत्कार करताय, शिखर पुरस्कार हा देऊन गुणीजन गुणरत्न. तर मला खरंच तुमचा अभिमान वाटतोय. कारण कुठलंही वडाचं झाड, मला असं वाटतं त्याच्या पारंब्या जेव्हा जमिनीपर्यंत पोचतात, त्या पारंब्यांचा आधार असतो त्याला, तसाच कुठल्याही मोठ्या व्यक्तिमत्वाला अशा या कार्यकर्त्यांचा आधार असतो, तेव्हा ते पुढे जात असतात. फक्त मी करून चालत नाही, तर बरोबर ह्या कार्यकर्त्यांची गरज असते, मग कुठल्याही क्षेत्रात असू दे. तर सुरेश दादा, तुम्ही अतिशय उत्तम काम करताय. कधी आम्हाला हाक मारा, आम्ही नक्कीच तुमच्या कार्यक्रमाला येणार, एवढं सांगतो. एक आशीर्वाद म्हणून, एक शुभेच्छा म्हणून. निशिगंध आहेच, आज वर्षाचंही नाव होतं, मला माहिती नाही वर्षा आज कुठे नाही, मी फोनही केला नाही कारण वाटलं ती इथे भेटणार म्हणून. पण बरं वाटतंय की अशा या क्षेत्रातल्या सगळ्या आमच्या सख्या आम्ही येतोय या कार्यक्रमासाठी. आज इथे मान्यवर सगळे, मनोज देसाईंचा तर रेकॉर्ड आता सांगितलाच, एवढं मोठं थिएटर त्यांचं आणि एवढा जमिनीवर पाय असलेला माणूस. आज तुम्हाला भेटून मनोजजी मला खूप आनंद झाला, मनापासून आनंद झाला. तुम्हालाही असंच परमेश्वर आणि उत्तम आरोग्य देऊ दे. आणि सुरेश दादा, तुमच्या हातून नेहमी उत्तम कार्य घडू दे. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे मनापासून अभिनंदन करते. असेच पुढे जा, अजून पुन्हा ध्येय ठेवा आणि ते ध्येय गाठायचा प्रयत्न करा. एवढ्याच शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना माझा नम्र नतमस्तक सलाम. आदरणीय खूप खूप धन्यवाद.